नमस्कार, माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत। आज मी बनवत आहे अतिशय पौष्टिक अशी नाश्त्याची रेसिपी, जी मोड आलेले मूग आणि पालक वापरून बनवलेली आहे। हा नाश्ता बनवण्यासाठी तेलाचा अगदी कमीत कमी वापर केलेला आहे आणि यामध्ये दही, सोडा, इनो याचा देखील वापर केलेला नाही। चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर मिक्सरच्या भांड्यात हे मोड आलेले मूग घालावेत। हे 1 वाटी मोड आलेले मूग आहेत। आता यामध्येच 5-7 लसूण पाकळ्या, 1-2 हिरव्या मिरच्या, 10-12 कढीपत्त्याची पाने आणि थोडीशी कोथिंबीर घालावी। सोबतच यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मीठ घालावे। पाव कप पाणी ओतून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे। पहा, अशा प्रकारे हे मोड आलेले मूग मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घेतलेले आहेत। याची अगदी स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची। आता हे मोड आलेले मुगाची पेस्ट एका बाउलमध्ये काढून घ्यावी। आता इथे आपण अर्धा जोडी पालक घेतला होता। हा पालक निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता हा बारीक चिरून घ्यावा आणि याच मिक्सरच्या भांड्यात हा पालक घालून मिक्सरमधून अशा प्रकारे याची प्युरी करून घ्यावी। आता ही पालकाची प्युरी देखील याच बाउलमध्ये ओतावी। आता यामध्ये 2 चमचे बारीक रवा घालावा। रवा घातल्यामुळे डोसा अजिबात तव्याला चिकटत नाही आणि अजिबात तुटत देखील नाही, शिवाय डोसे अगदी जाळीदार आणि हलके होतात। चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे। पहा, रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे। पहा, अशा प्रकारे इथे मी पळीने देखील हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। पालकाची प्युरी या मोड आलेल्या मुगाच्या पेस्टमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। आता यामध्ये आपण 2 चमचे बारीक रवा घातलेला आहे। हा रवा भिजवण्यासाठी साधारण 7 ते 8 मिनिटे यावर झाकण ठेवून हे मिश्रण बाजूला ठेवून द्यावे। 7 ते 8 मिनिटांनंतर झाकण काढून पुन्हा एकदा हे पळीने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे। पहा, अशा प्रकारे हे मिश्रण छान असे पातळसर बनवून घ्यायचे आहे। तुम्ही आवश्यकतेप्रमाणे यामध्ये थोडेसे पाणी देखील ओतू शकता। आता हे मिश्रण पळीने नॉनस्टिक पॅनवर ओतावे आणि अशा प्रकारे व्यवस्थित असे फिरवून घ्यावे। अशा प्रकारे या मिश्रणाचा इथे मी छान असा गोलाकार डोसा बनवून घेतलेला आहे। हा डोसा आपल्याला मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी छान असा भाजून घ्यायचा आहे। आता यावर अर्धा चमचा तेल ओतावे, म्हणजे हा डोसा छान असा सुटसुटीतपणे तव्यापासून वेगळा होतो। पहा, इथे मी अर्धा मिनिटानंतर हा डोसा कलत्याने पलटून घेत आहे। पहा, अगदी सहजपणे हा डोसा देखील व्यवस्थित उलटलेला आहे। आता खालच्या बाजूनेही हा डोसा हलकासा भाजून घ्यावा। अशा प्रकारे हा डोसा दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घेतला की लगेचच काढून घ्यावा आणि उरलेल्या सर्व मिश्रणाचे अशाच प्रकारे डोसे बनवून घ्यायचे आहेत। हे सर्व डोसे आपल्याला मध्यम आचेवरच भाजायचे आहेत, म्हणजे हे डोसे तव्यापासून अगदी सुटसुटीतपणे निघतात, अजिबात ते तुटत नाहीत। पहा, अशा प्रकारे इथे मी हे सर्व डोसे बनवून घेत आहे। पहा, अशा प्रकारे सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय पौष्टिक असे मोड आलेल्या मुगाचे पालक घालून केलेले डोसे तयार आहेत। हे डोसे तुम्ही दह्यासोबत, नारळाच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत देखील खाऊ शकता। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।